मित्रांनो, मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या सुनीता विल्यमने तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर आता पाय ठेवला आहे। सुनीता विल्यमला अवकाशातून पृथ्वीवर येण्यासाठी 19 तासांचा वेळ लागला। 18 मार्चला सकाळी 8:15 वाजता पृथ्वीवर येण्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर 19 मार्चला सकाळी 3:27 अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या समुद्रात त्यांनी सुरक्षित लँडिंग केलं। सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे प्रवास केला। ही यान बनवणारी स्पेसएक्स कंपनी इलॉन मस्क यांची आहे। तांत्रिकदृष्ट्या जटिल असा हा प्रवास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आला होता। त्यांनी 18 मार्च रोजी प्रवास सुरू केला आणि 19 मार्च रोजी त्या पृथ्वीवर उतरल्या। सुनीता विल्यमचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता। त्यांचे अवकाशातील कार्य आणि त्यांचा हा प्रवास याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सुनीता विल्यम व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये दोघेही 8 दिवस संशोधन करून परतणार होते। मात्र त्यांच्या बोईंग स्टारलाइनर या स्पेस क्राफ्ट मधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच राहावे लागले। विल्यम्स व विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे प्रवास केला। 18 मार्च 2025 सकाळी 8:15 सर्व अंतराळवीर व त्यांच्याबरोबर गेलेले कर्मचारी अवकाश स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना आणायला गेलेले स्पेसएक्सचे कर्मचारी क्रू 9 या अवकाशयानात बसले आणि त्यांनी हे यान आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पासून वेगळे केलं। तत्पूर्वी यानाची तांत्रिक व सुरक्षा तपासणी करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या या यानाने उड्डाण केलं व पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला। सुरुवातीला या यानाचा वेग 27,000 किलोमीटर प्रति तासापेक्षाही जास्त होता। ISSच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी तितका वेग आवश्यक होता। त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत परतण्यासाठी यानाने योग्य कोन व योग्य मार्ग निश्चित केला। हा टप्पा पूर्ण करण्यासाठी 17 तास लागले। 19 मार्च पहाटे 3 वाजता क्रू 9ने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला। त्यानंतर काही मिनिटांनीच यान पृथ्वीच्या वातावरणात स्थिरावलं। या कृतीला री-एंट्री असे म्हणतात। हा सर्वात आव्हानात्मक टप्पा होता। वातावरणातील घर्षणामुळे यानाभोवती प्रचंड उष्णता निर्माण झाली होती। सुमारे 1500 ते 1650 अंश सेल्सिअस इतकं तापमान निर्माण झालं। त्यामुळे हे यान अग्नीच्या गोळ्यासारखं दिसत होतं। मात्र यानावरील हीट शील्डमुळे यान व यानातील अंतराळवीर सुरक्षित राहिले। त्यानंतर यानाचा वेग कमी करण्यात आला। 19 मार्च पहाटे 3:20 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर यानाचा वेग अजून कमी व्हावा यासाठी पॅराशूट उघडण्यात आलं। त्यामुळे यानाचा वेग 27,000 किलोमीटर वरून 24 किलोमीटर प्रति तासापर्यंत कमी झाला। यान सुरक्षितपणे समुद्रात उतरवण्यासाठी हा वेग आवश्यक होता। 19 मार्च पहाटे 3:27 क्रू 9 हे यान अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले। याला स्प्लॅश डाऊन असंही म्हणतात। यान समुद्रात स्थिरावल्यानंतर स्पेसएक्सच्या बचाव पथकाने तात्काळ पुढील कार्यवाही सुरू केली। हवामान अनुकूल असल्यामुळे लँडिंगची जागा बदलावी लागली नाही। 19 मार्च पहाटे 3:40 ते 4 वाजेपर्यंत जहाजावरील स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांनी सदर यान जहाजावर नेलं। त्यानंतर सुनीता विल्यम्स व इतर अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आलं। जहाजावरील सर्वांचीच प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तब्बल 9 महिने अंतराळात घालवल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचे स्नायू कमकुवत झाले आहेत। त्यांना चालण्यासाठी आता आधार घ्यावा लागत आहे। 19 मार्च पहाटे 4 वाजता अंतराळवीरांना फ्लोरिडातील केनेडी स्पेस स्टेशनवर नेण्यात आले। तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं। सुनीता विल्यमचा त्यांच्या गुजरातमधील मूळ गावातही जल्लोष करण्यात आला। सुनीता विल्यमचा अवकाशातील हा प्रवास तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर असाल तर नक्की फॉलो करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।